लक्ष्मण हाकेंच्या उपोषणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं आहे। तसंच ओबीसी समाज ठिकठिकाणी आक्रमक झाल्याचं चित्र आहे। अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी हाकेंच्या उपोषणावरून राज्य सरकारला घरचा आहेर दिलेला आहे। मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी हाकेंनी केली आहे आणि या मागण्यांवर विचार करण्याची सूचना पंकजा मुंडेंनी केली आहे। जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलंय। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची राज्य सरकारनं लेखी हमी द्यावी या मागणीसाठी हाकेंनी उपोषणास्त्र उपसलंय। खरं तर मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हाकेंनी उपोषण सुरू केलंय। काही दिवसांपूर्वीच जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे। तसंच सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जरांगेंनी राज्य सरकारला महिनाभराची मुदत दिली आहे। तर इकडे राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं वडीगोद्रीत जाऊन हाकेंची भेट घेतली। या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी एक ट्विट केलंय। राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री इथं जाऊन भेटल्याचं समजतंय। ते योग्यच आहे। हाकेंचं उपोषण हे त्यांचं नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वांना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे। सत्तेचा गैरवापर करून किंवा दबावाखाली चुकीची सर्टिफिकेट्स दिली गेली आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी। तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी। या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत। शिष्टमंडळानं उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखं होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्य कराल हा मला विश्वास आहे, असं पंकजा मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटलंय। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। पंकजा मुंडेंनी कुणबी जात प्रमाणपत्राचा उल्लेख त्यामध्ये केलाय। मी माझं उपोषण सुरू झालं त्या दिवसापासून अर्लियर करेक्शन आत्ता माझ्याकडे पुरावे तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर पेनानं खोडलेले, नावाच्या पुढं कू, नावाच्या मागं कू। तुम्ही जर लाखो सर्टिफिकेट जर बोगस डॉक्युमेंटच्या द्वारे काढत असाल आणि गव्हर्नमेंटच्या संरक्षणात काढत असाल तर मग या ओबीसीनी आरक्षण संपलं असं समजायचं का? हाकेंनी मराठा समाजाच्या कुणबी नोंदीवर सवाल उपस्थित केलाय, तर जरांगेंनी हाकेंना प्रति आव्हान दिलंय। त्यांचे इतका जातीवादी मी नाही, पण नोंदी रद्द करा ह्या भानगडीत पडायचं नाही। कारण ते आमचा ओरिजिनल जमिनीचा सातबारा असल्यासारखा आहे। तुमचा देव जरी आला तरी तो हिसकून घेऊ शकत नाही। मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं कुणबी नोंदी आणि पुरावे असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर महसूल विभागाकडून राज्यभर कुणबी नोंदींचा शोध घेण्यात आला। राज्यात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला। त्यानुसार सरकारकडून कुणबी जात प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। पण आता लक्ष्मण हाकेंनी या कुणबी जात प्रमाणपत्रांच्या चौकशीची मागणी केली आहे। त्यामुळे आगामी काळात यावरून राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।